आज आहे रविवार. पुण्यातली सुप्रसिद्ध चिकनची थाळी खायला जाणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये. आज आहे रविवार, जवळपास 4 वाजून गेलेले, 4-4:30 वाजून गेलेले आणि मी आता जातोय तुळशीबागेकडं. तुळशीबागेकडे याच्यामुळे जायचंय मला, कारण मला माझ्या भाषेने बांगड्या सांगितलेल्या स्टीलच्या, म्हणजे मेटलच्या बांगड्या सांगितलेल्या त्या घ्यायच्या आहे. आणि त्याच्यानंतर मी एक पुण्यातली सुप्रसिद्ध चिकनची थाळी खायला जाणार आहे. भरपूर वेळ वाट पाहिली मी, लिफ्टची काही आली नाही लिफ्ट अजून. आता पायी जातो. आली लिफ्ट आता. बसलो मी सिटी बसमध्ये आणि चाललो पुणे महानगरपालिकेच्या दिशेने. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. आणि पोहोचलो मी पुणे महानगरपालिकेला. हा आहे डेंगळे पूल. मी मागे एकदा व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं असेल. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर पाहून घ्या आत्ताच. आणि आता मी चाललो शनिवार वाड्याच्या दिशेने, म्हणजे तुळशीबागे साईडला. आणि जाता जाता मस्त सूर्यास्त होत होता. एकदम भारी व्ह्यू होता हा. म्हटलं हा व्ह्यू नक्की तुमच्यासोबत शेअर करावा. एकदम भारी वाटत होतं. Soulful samples lift the darkness to light. Beat kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Street lights flicker on this endless trail. आणि समोर लागलं आता हे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर. मी लांबूनच दर्शन घेतले देवाचे, कारण मला चिकन थाळी खायला जायचं होतं. मंदिरात जाणं मला काही योग्य वाटलं नाही, म्हणून मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो तुळशीबागेच्या साईड. Echoes through the alleys at night. आलो मी तुळशीबागेत. बघितल्या मेटलच्या बांगड्या, पण मला असं वाटलं ह्या थोड्या महाग आहे. आमच्या गावाकडे अजून स्वस्त मिळेल. समोर एक गणपतीची मूर्ती बघितली, तिचंही लांबूनच दर्शन घेतलं आणि मग मी निघालो पुढे. पुढे 1-2 स्टॉल अजून बघितले, तिथंही ॲज युजल महागच वाटल्या. आता मी चाललो समोर ऑफकोर्स नॉनव्हेज थाळी खायला. चला. जवळपास 1 किलोमीटर होतं आणि मला यायचं होतं म्हणजे तुळशीबागेतून अलका टॉकीजच्या साईडला. ते अलका टॉकीज जवळ आहे आणि आपण चाललेलो आहे साईनाथ खानावळला. मला खूप आवडते तिथली थाली. मसाला त्यांचा एकदम म्हणजे मराठवाड्यासारखाच असतो. जी नगरची काळी भाजी प्रसिद्ध आहे, जवळपास सिमिलर टू त्याच्यापर्यंतच राहतो तो मसाला, तसाच असतो. म्हणून मला ती थाली खूप आवडते. आता हे तुम्हाला समोर दिसतंय मसालेदार बिर्याणी. ही पण खूप फेमस आहे. अजून बंद आहे, 7 वाजले नव्हते अजून म्हणून बंद आहे. समोर दिसतोय पाटीलवाडा, तो पण नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे. बेसिकली या लाईनमध्ये पूर्ण हॉटेल नॉनव्हेज आणि खानावळ आहे. आणि जे सर्वचे सर्व खूप फेमस आहे. हे आहे मिलन खानावळ, ती पण खूप फेमस आहे. समोर पण मिलन मालवणी खानावळ आहे. अजून भरपूर आहे. श्री मिलन भोजनालय, हे व्हेज होतं. ही दाबेली सेंटर आहे, जे खूप भारी होती. हा एरिया पूर्ण स्टुडंट एरिया आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे मुलं इथं राहतात. म्हणून या साईडला खानावळ भरपूर दिसेल तुम्हाला आणि भरपूर चांगली क्वालिटी देता आणि भरपूर चालता. तर आपण पोचलेलो आहे आता साईनाथ खानावळला, हे बघू शकता तुम्ही. आणि इथेच शेजारी अजून थोडं पुढं गेल्यानंतर परत एक हॉटेल आहे त्यांचं सेम. शार्प 7 वाजताच चालू करतात ते. गेल्या गेल्या ताट आणि कांदा दिला. अजून गर्दी झालेली नव्हती, पण इथं भरपूर गर्दी होती. आता लिंबू दिलं आणि मला विचारलं चिकन खाणार की मटन, तर मी चिकन सांगितलं. एक पाण्याची बॉटल घेतली 10 वाली आणि मला त्यांनी चिकन आणून दिलं. आता रस्सा पण आणून देतील, वेगळा असतो. एका छोटा जग असतो, त्याच्यामध्ये रस्सा आणून देतात. प्रत्येक थालीमध्ये लेग पीस देतातच ते. आणि जर तुम्ही मटण घेतलं तर तुम्हाला मटण चाप भेटतात प्रत्येक थालीमध्ये. रस्सा अनलिमिटेड असतो, चपात्याही अनलिमिटेड असतात, भातही अनलिमिटेड असतो. फक्त चिकन तुम्हाला इतकंच प्लेट भरून भेटेल एका थाळीमध्ये. रस्सा एकदम घट्ट असतो, असं नाही की पातळ असतो तो. चवीला पण एकदम भारी असतो. तर अशी दिसती थाली, एकदम भारी. आणि
पूर्ण काळा रस्सा दिसत होता आणि काळाच ग्रेव्हीमध्ये तो फ्राय पण केलेला होता. म्हणजे नंतर मी इंद्रायणी राईस घेतला, त्याच्यावर साजूक तूप होतं आणि आता मी भात खातो आणि माझा जेवण संपवतो. जेवण झाल्यानंतर मी हात धुतले, बडीशेप खाल्ली आणि बिल पे केलं आणि आता निघालो मेट्रोनी रूमकडे म्हणजे पीजीकडे. जाता जाता रस्त्यामध्ये हा डेक्कन कॉर्नर दिसला आणि मेट्रोकडे निघालो आता मी. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनकडे जाताना अशी ही आकर्षक रोषणाई केलेली आहे. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Street lights flicker on this endless trail. 1 मिनिटं उशीर झाला मला. मेट्रो सुटली होती माझी आणि आता ही समोरची म्हणजे वनाजकडे जाणारी मेट्रो ही गेली होती. मी बसलो मेट्रोमध्ये आणि एकदम भारी व्ह्यू होता. म्हटलं हे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर झालं पाहिजे. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. हे आहे PMCचं स्टेशन, मेट्रो स्टेशन, जे तिरंग्याच्या थीममध्ये लाइटिंग केलेली होती त्याला. तर हा होता आजचा व्लॉग. तर ती साईनाथ जी खानावळ आहे ती खूप फेमस आहे. भरपूर ब्रँचेस पण आहे त्यांच्या पुण्यामध्ये आणि तिथं जी गेलो होतो आपण अल्का टॉकीज जवळ, ती एकदम कोर ब्रँच आहे. म्हणजे त्यांची ती मेन ब्रँच आहे. पूर्ण थाली मला 300 रुपयाला पडली आणि पाण्याची बॉटल 10 रुपयाची. असे 310 रुपये माझं बिल झालं होतं. तुम्ही त्याच्यामध्ये पोळी घेऊ शकता, चपाती किंवा भाकरी घेऊ शकता, अनलिमिटेड आहे. भात पण घेऊ शकता. भात एकदम भारी राहतो. त्याच्यावरचं तुपाची चव वेगळीच राहते. भात हा इंद्रायणी तांदळाचा राहतो आणि मसाला हा काळाच राहतो आणि भरपूर मसाला राहतो. म्हणजे स्पायसी राहतो भरपूर चिकन. रस्सा पण एकदम भारी राहतो. रस्सा पण भरपूर घट्ट असतो. असं नाही का पाण्यावानी पातळ आहे रस्सा. भरपूर चांगला रस्सा राहतो. तर हा होता आजचा व्लॉग. तर तुम्ही गेले का कधी साईनाथ खानावळला? मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडलं का नाही आवडला ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे ती थाली आवडली का नाही हे मला कमेंट्स करून सांगा. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.